हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तलीच्या या छोट्याशा जगामध्ये तुमचं खूप खूप मोठं स्वागत. तर आज मी निघाले होते माझ्या गावी जायला, मामाच्या घरी जायला. मी आणि आजची दोघीजणी निघालो. सकाळी ओला ऑटो बुक केला आणि दोघीजणी शिवाजीनगरला चाललो होतो. आधीच तर मला उठायला लेट झाला होता, मग पटपट आवरलं. तेवढ्यात ते मामा ऑटोवाले जे होते त्यांना CNG भरायचा होता. आधीच लेट झाला होता, त्यात ह्यांचा CNG. त्यांना मी म्हणलं की तुम्हाला जर घाई नसेल, म्हणजे इमर्जन्सी नसेल तर नंतर भरून घ्या. ते ठीक आहे बोलले, कारण की CNGला खूप रांग होती. आणि मग आम्ही निघालो शिवाजीनगरला जायला. सकाळी सकाळी काही ट्रॅफिक वगैरे नव्हती. मस्त असं सूर्य दिसला आम्हाला छान. शेवटी आम्ही फायनली पोहोचलो शिवाजीनगरला. बॅग्स वगैरे घेतल्या खाली आणि बस कुठे लागते तिथे जाऊन उभा राहिलो. त्यांना तिथे जाऊन काउंटरला विचारलं की किती वाजता बस येईल काय नाही, पण त्यांनी सांगितलं की लागलेलीच होती बस. गेलो आणि बस आलेलीच होती. मग पटकन जाऊन बसमध्ये बसलो. पण एक प्रॉब्लेम झाला, मला आणि आजीला सोबत बसायला काही जागाच नाही भेटली. मला पुढे भेटली आणि आजीला मागच्या सीटवर भेटली, कारण की ऑलरेडी फुल झालेली होती बस. आम्ही बसलो तसंच दोघीजणी मागे पुढे. त्यानंतर मग शिरूरला बस थांबली होती थोड्या वेळ बस स्टँडला शिरूरच्या. शिरूरमधून निघालो आम्ही आणि या धनश्री हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी वगैरे बस थांबवली होती त्यांनी. मग तिथे गेलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालो आम्ही दोघी पण, आणि दोघींनी पण नाश्ता केला. मला उपास होता सोमवार, त्यामुळे मी भगर खाल्ली आणि मी नाश्ता करून निघालो. मस्त व्ह्यूचा एन्जॉय करत 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 घाट वगैरे लागला मध्येच रस्त्यामध्ये. जास्त ऊन पण नव्हतं, असं आभाळ आलेलं होतं. फायनली आम्ही थोड्या वेळाने परत बस त्यांनी थांबवली. ते जे मामा होते त्यातले, त्यांना उसाचा रस घ्यायचा होता. ड्रायव्हर काकांना आणि कंडक्टर काकांना त्यांनी उसाचा रस घेतला, रस पिला आणि आम्ही परत निघालो. नंतर शेवटी ना खूप कंटाळा आला होता. एवढा लांबचा प्रवास. सकाळी आम्ही 6:30ला निघालेलो घरातून. 2 वाजले तरी बसमध्येच होतो. बसने जायचं म्हणलं तरी बीडला, जवळजवळ बीडला यायला किती 7-8 तास लागतात. फायनली आम्ही बीडमध्ये पोहोचलो. हा बीडचा शिवाजी पुतळा होता. मग सगळेजण एक एक जण करून उतरायला लागलो. आम्ही पण उतरलो, सामान वगैरे उतरून घेतलं आणि ऑटो बघायला गेलो. मग एक ऑटो फिक्स केला आणि घराकडे निघालो. असलं भारी वाटत होतं ना घराकडे निघाल्यावर. एकतर गावाला आल्यावरच भारी वाटतं एकदम. बीडचा शिवाजी पुतळा. फायनली पोहोचलो आम्ही घरी. सामान वगैरे उतरून घेतलं. हे मधूच्या झाडाला खूप कैऱ्या लागल्या होत्या. नंतर घरी आलो, फ्रेश झाली आणि तोपर्यंत असं मस्त मामीने जेवायला करून ठेवलं होतं गरमागरम. पुरणाची पोळी, दूध, आणि मला तर तूप इतकं आवडतं पुरणाची पोळी. असं पूर्ण तुपात बुडवून खाते मी पोळी. आणि खाऊन बघितली तर बापरे, असली भारी झाली होती. किती दिवसांनी खाल्ली. तेवढं ते श्रीगुरु आहे. हळूहळू हा काय काय बस. जन्नत दिसती का?
तेव्हापासून आम्ही आलो दुपारपासून, तेव्हापासून लाईटच नाही आहे. थोड्या वेळेस लाईट होती. आता मेणबत्ती लावून सगळेजण बसलो इथे, कारण की अंधारात सगळे बसले. तसे मामी, श्री, गुरु. छान हवा सुटली, कारण की दुपारी ना लाईटचा काहीतरी इश्यू झाला होता. वायर तुटली अचानक, वारं सुटलं होतं म्हणून खूप. ठीक आहे, मग काय आता बसलोय. कधी येते काय माहिती लाईट. मी चालली आहे गाडीमध्ये मोबाईलला चार्जिंग लावायला कारमध्ये, कारण की मोबाईलला चार्जिंग नाही आहे, संपत आली आहे. आणि चार्जिंग तर लागल फोनला, त्यामुळे कारमध्ये आम्ही लावतोय चार्जिंगला फोनला. तुम्ही पण असं करू शकता जर लाईट नसेल तर. आम्ही बसलो इथं अंधारामध्ये गाडीमध्ये, चार्जिंग लावलाय मोबाईलला गाडीतच. हा गुरु आहे, गुरु आहे बघ, गुरु इकडे. हा हा गुरु आहे आणि हा श्री आहे. हा मोठा मुलगा आहे मामाचा, आणि हा गुरु जो आहे तो छोटा मुलगा आहे. गुरु आणि हे आमचे गणपती बाप्पा गाडीमधले. सो चला थोड्या वेळाने भेटूया चार्जिंग झाल्यावर. दसरा नव्हता, गुढीपाडवाच होता. गाडीत बसलो की इथं काहीतरी हे केबलचं बंद करायचं होतं. गाडी सगळी हे होती, पप्पाकडे चावी होती पप्पाच्या हातात. पप्पाला म्हणलं पप्पा गाडी उघडा, मी केबलचं ते लाईट ऑनच आहे ते बंद करून येतो. मी बंद करायला गाडीत बसलो की पप्पानी गाडी ते बटन असतं ना चावीला लॉक करायचं, ते लॉक केलं. मग तुम्हाला काय वाटतं मी कसं फसलो असं? कसं माहिती का, मी जेव्हा हे उघडलं, हे जेव्हा उघडलं तेव्हा तुम्हाला वाटत असेल हे दरवाजा उघडलाच नसेल, पण दरवाजा उघडला, पण गाडी 5 मिनिटं कुईंग 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 सरळ वाजायला लागली. कशी वाजत होती? कुईंग 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 वेगवेगळे टिलिलिली. हा होता श्रीचा थ्रिलर एक्सपिरियन्स गाडी. दाखवणार आम्ही चार्जिंग करून घरात आलो. आम्हीचा अंधारामध्ये स्वयंपाक चालू आहे लाईट लावून, मेणबत्ती लावून. उपासाची चकल्या तळते आणि इथे साबुदाणा. सो मी आता खाणार आहे गरम गरम साबुदाण्याची खिचडी. लाईट आलीच नाही आमची शेवटी. आणि आम्ही शेवटी अंधारातच जेवण केलंय, लाईट काय आलीच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.